नमस्कार मित्रमंडळींनो, शुभ सकाळ सर्वांना. मित्रांनो, हे बघा आता बाजरी अर्धी मोडली. हे पहा, अर्धी बाजरी मोडली, इथून पलीकडली. आता राहिली ही अलीकडली. अर्धी मोडायची झाली ना अर्धी राहिली. तर मित्रांनो, आज एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो. एक गाव असं होतं की तिथं सगळेजण महादेवाची पूजा करीत. दुसऱ्या कुठल्याही देवाची पूजा करत नसत, फक्त महादेवाची पूजा करीत. सगळा शेतकरी वर्ग होता, कारण त्यांना माहिती होतं की आपला फक्त वाली पाऊस निसर्ग आहे. जेव्हा महादेव डमरू वाजविल तेव्हाच पाऊस पडतो. मग आपण दुसऱ्या देवाची कशाला पूजा करायची? फक्त आपण महादेवाचीच पूजा करायची. हे वरून इंद्रदेवाला दिसायला लागलं. इंद्रदेव म्हणाला, सगळं काही पाऊस पाडतोय, सगळं करतोय मी, सगळी दुनिया हलवितोय, सगळ्या दुनियाचा मालक मी. माझी कुणी या गावात पूजा करीत नाही आणि महादेवाची पूजा करतेत. एक दिवस इंद्रदेव त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही आजपासून महादेवाची पूजा बंद करा आणि माझी पूजा चालू करा. पण शेतकरी म्हणले, आम्हाला पावसाची गरज आहे आणि महादेवच पाऊस पाडतोय, आम्ही फक्त याच देवाची पूजा करणार. असं सांगून इंद्रदेव गेले निघून. पण गावकऱ्यांनी मात्र इंद्रदेवाची पूजा केली नाही, महादेवाचीच केली. आणि इंद्रदेव सरळ गेले ती महादेवाजवळ. महादेवाला सांगितलं, महादेवा, तू 5 वर्षे तुझा डमरू वाजू नको. महादेव काय प्रत्येकाला येईल त्याला हो ठीक आहे, नाही वाजवीत. मग महादेवानं डमरू वाजविल्याशिवाय पाऊस पडत नाही. तसंच मग ते शेतकरी 6 महिने गेले बघत बघत, वर्षे गेलं बघत बघत, पाऊस काही येईना. आता नेमकं काय झालं असं ना, आपण तर महादेवाची पूजा करतो आणि पाऊस काय येईना. तिथून नारद मुनी चालले आणि गाववाल्यांनी त्यांना विचारलं, नारद मुनी, महादेवांना जाऊन सांगा तुम्ही डमरू वाजवायचा का बंद केला? पाऊस येईना गेलाय, काय होईना गेलाय, आपण काय करावं? तर नारद मुनींनी निरोप आणला वर जाऊन महादेवाकडून की मी 5 वर्षे डमरू वाजवणार नाही. मग शेतकऱ्यांना वाटलं, आता 5 वर्ष तर डमरू वाजणार नाही, आता काय करायचं? बसा निवांत गप्पा मारीत, पत्ते खेळत. आता 5 वर्ष पाऊस तर येणार नाही. पण एक शेतकरी बी घेऊन, औध घेऊन, टिफन घेऊन निघाला शेतात. आणि लोकांनी सांगितलं, अरे 5 वर्ष पाऊस येणार नाही आणि तू बी घेऊन कुठं चाललास पेरायला? तो म्हणला, 5 वर्ष पाऊस येणार नाही, पण माझ्या घरी हे बी आहे ना, हे 5 वर्षात खराब होऊन जाईल आणि मला बी काम करायची सवय मोडून जाईल माझी. म्हणून मी काय करणार, हे बी नेऊन नांगरणार, पेरणार, माझं काम मी बंद ठेवणार नाही. आणि हे ऐकलं वरच्या पावसानं, म्हणजे आभाळानं ऐकलं. ढगं पण एकामेकाला म्हणू लागले, अरे जर समजा 5 वर्ष जर आपण पडलो नाही तर आपल्याला बी पडायला यायचं नाही, पुन्हा आपलं बी कामाची सवय मोडायची. मग ते ढग महादेवाकडे गेले आणि म्हणाले, महादेवा, तुम्ही डमरू वाजवा. तुम्ही डमरू वाजल्याशिवाय आम्हाला परवानगी नाही पडायला खाली जमिनीवर. महादेव म्हणले, अरे 5 वर्षे मी इंद्रदेवाला सांगितलंय, वचन दिलंय की मी 5 वर्ष पडणार नाही. तेवढ्यात पार्वती म्हणती, 5 वर्ष जर तुम्ही डमरू वाजवायचा बंद केला तर नंतर तुम्हाला डमरू वाजवाय बी येणार नाही. महादेव म्हणला, खरंय. मग महादेवानं काय लगेच डमरू वाजवला आणि पाऊस पडला. आणि त्या शेतकऱ्यानं जी बियाणं घरात खराब होऊन जाईल म्हणून पेरलं होतं, पाऊस पडला की ते उगवलं. आणि जे शेतकरी म्हणजे ते 5 वर्ष पाऊस येणार नाही, ते निवांत बसले होते, त्यांची रानं अशीच पडक होती.
पण त्या शेतकऱ्याने पाऊस यायचा नसून सुद्धा बी पेरलं. आणि त्याचं उगवलं. आणि हे येणार नाही म्हणून हे बसले, यांची रानं असेच पडक राहिले. तर मित्रांनो, मी गोष्ट ही तुम्हाला याच्यासाठी सांगितली की कष्ट आपण करीत राहायचं. कधी यश येईल, नाही येईल, कधी उत्पन्न मिळेल, नाही मिळेल, याच्यात नाही मिळालं पुढच्यात मिळेल. तर मित्रांनो, आता बाजरी काढून मस्तपैकी झाली आणि आता जातो घरी आंघोळ करायला. एक मनोरंजन म्हणून तुम्हाला मी गोष्ट सांगतोय. कशी वाटती कमेंट करून अवश्य सांगत जा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार. आणि उद्या जर तुम्हाला अशी गोष्ट ऐकायची असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. आणि मित्रांनो, आता बाजरी काढायची झाली आणि आता मी चाललोय शिरीला थोडं खायला घेऊन. चला. म्या. हे बघा, आपला इकडे कोटा करायला चालू आहे. ह्या बाजरी काढण्यामुळं वेळ बी नाही मिळाला. बघा बघा, शिळी सावलीलाच बांधावा इकडं. सावलीला शिळी. हा, माझा बॅटरी बी खाली की रे. बॅटरी बी खाली. या मग आता जाऊन आणावं लागेल बॅटरी. हा, आण मग जाऊन. किती पाहिजे पाणी? पाणी किती आणायचंय? माझी आणतोस का बॅटरी परत जाऊन? मित्रांनो, आता ट्रॅक्टर लावायचं आपल्या सावलीला. परमाग सारून. हा,